माझ्याकडे आलं नाही दिलाय ना, तुमच्याकडे दिलाय, कागदही दिला, तुमच्या कार्यालयाची सही आहे, थोडा तर मांडू द्या. काय विषय बोला. नाही अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र विधानसभा नियम 273 अन्वये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव यांच्या विरुद्ध हा हक्कभंग मांडतोय. अध्यक्ष महाराज, या सभागृहामध्ये अनेक विषयावर हक्कभंग आलेत. कधी कधी विधानसभा सदस्याच्या अधिकाराचा हक्कभंग झाला म्हणून आपण हक्कभंग आणला, कधी विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्देशाचं पालन झालं नाही म्हणूनही हक्कभंग आणला. पण अध्यक्ष महाराज, गेल्या 31 वर्षामधली मी प्रथम घटना या सभागृहामध्ये अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून जेव्हा ऐकली तेव्हा अध्यक्ष महाराज, तुमच्याकडून न्याय प्राप्त होऊ शकेल या विश्वासाने हा हक्कभंग मी अध्यक्ष महाराज देतो आहे. सन्माननीय मंत्री महोदय पंकजाताई मुंडे या अतिशय सिनियर मंत्री आहेत, अनुभवी मंत्री आहेत. सन्माननीय सदस्य देवराव भोंगे यांनी प्रदूषणाच्या संदर्भामध्ये अर्धा तास चर्चा उपस्थित केली असता सन्माननीय मंत्री महोदय आपल्या उत्तरामध्ये असं म्हणाल्यात की ब्रीफिंगमध्ये जेव्हा मी अधिकाऱ्यांना या ब्रीफिंगसाठी बोलवलं तेव्हा अधिकाऱ्यांनी स्पष्ट नकार दिला. ब्रीफिंगसाठी प्रदूषणाच्या संदर्भामधली गंभीर चर्चा या सभागृहाचा नियम आहे की या सभागृहामध्ये सदस्यांनी चर्चा उपस्थित केल्यानंतर अध्यक्ष महाराज, मंत्री महोदयांच्या ब्रीफिंगला जर एखादा अधिकारी गंभीर आजारी नसेल, जर अध्यक्ष महाराज तो विदेशात असेल तर मी समजू शकतो. पण अध्यक्ष महाराज, मुंबईत असताना अशा पद्धतीने उत्तर देण्यात आलं आणि तालिका अध्यक्षांचं मी अभिनंदन करेन की अध्यक्ष महाराज रामशास्त्री प्रभुतेची भूमिका घेत आपण जो निर्णय केला असता तोच निर्णय तालुक्या अध्यक्षांनी केला आणि त्यांनी सांगितलं की त्या अधिकाऱ्याला ताबडतोब निलंबित करावं. अध्यक्ष महाराज, मी या गंभीर विषयाकडे का लक्ष वेधू इच्छितो? आज अशी वेळ पंकजाताईंवर आली आहे. कदाचित उद्या ईश्वर तुमच्यावरही मंत्री म्हणून जबाबदारी देऊ शकतो, पण तेव्हा तुमच्यावरही वेळ येऊ नये. सर्वात बुद्धिमान व्यक्ती कोण असतो की उद्या अशा घटनांपासून बोध घेऊन आपल्यावर अशी वेळ येऊ नये याची तजवीज करतो तो बुद्धिमान. सुधीर भाऊ, माझ्यावर जर अशी वेळ आली तर माझ्या स्थानी माझ्या एवढाच हुशार व्यक्ती मला सांभाळेल याची मला खात्री आहे. अध्यक्ष महाराज, मी काही गोष्टी तुमच्या लक्षात आणून देतो. अध्यक्ष महाराज, 26 फेब्रुवारी 2020 बुधवार 12:23 या सभागृहात चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये अध्यक्षांनी एक उत्तम निर्देश दिला, उत्तम निर्णय केला आणि अध्यक्ष असं म्हणाले की सभागृहापेक्षा कोणी मोठा नाही. पण अध्यक्ष महाराज, हा 2020च्या निर्णयानंतरच्या फक्त मी मोजक्या 3 घटना सांगतो की ज्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी हे जर या सभागृहाच्या कामकाजाला अध्यक्ष महाराज महत्व देत नसेल तर अध्यक्ष महाराज ही अतिशय लोकशाहीसाठी गंभीर आणि घातक आहे. 20 मार्च 2025 आपण निर्देश दिले गुरुवारी 12:01 की 26 जुलै 2023च्या तारांकित प्रश्नाबाबत अधिक माहिती असा आदेश झाला. अधिक माहिती कधी आली? 20 मार्च 2025ला. आपण सांगितलं अशा घटना होता कामा नये, पण अध्यक्ष महाराज अजूनही अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये ही गंभीरता पोहोचली नाही. 18 जुलै 2025 शुक्रवार 1:30 वाजता औचित्य मांडल्यानंतर उपाध्यक्षांनी घोषणा केली की कर्मचारी अधिकाऱ्यांनी 30 दिवसात त्याचं उत्तर दिलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, 6 महिने झाले माझ्या औचित्याचं अध्यक्ष महाराज उत्तर आलं नाही. 13 डिसेंबर 2025 2:40 अध्यक्ष महाराज आपले निर्देश आहे, लक्षवेधीची उत्तरं आली नव्हती. अगोदरची प्रथा परंपरा अशी होती की ज्या लक्षवेधीवर चर्चा होत नाही त्या लक्षवेधीच्या संदर्भात अध्यक्ष महाराज प्रिंटेड मान्य झालेल्या, अमान्य नाही, मान्य झालेल्या लक्षवेधीवर प्रिंटेड उत्तर देण्याची पद्धत होती आणि आपणही ती मान्य करत अतिशय उत्तम निर्देश दिले की उद्यापर्यंत उत्तर आले नाही तर खबरदार मुख्य सचिवावर मी हक्कभंग मांडेल आणि हक्कभंग स्वीकारेल. आणि नंतर मुख्य सचिवा
24 तासाची जी सनसटाणी निर्माण होते तशी झाली. मुख्य सचिवांनी तुम्हाला पत्र दिलं की आम्हाला थोडीशी 2 महिन्याची मुदत वाढवून द्या आणि तुम्ही ठीक आहे, कारण या मुख्य सचिवांचा दोष आहे असं मी म्हणणार नाही, तुम्ही 2 महिन्यांची मुदत वाढवून दिली. पण अध्यक्ष महाराज, आता 13 डिसेंबर झालं, 13 जानेवारी झाली, 13 फरवरी झाली, आता आम्ही 27 फरवरीमध्ये आहो. 2 महिन्याचं कॅलेंडर हे काल निर्णयवाल्यांना बदलवायला गावा की 30 दिवसाचा महिना राहणार नाही. हा नाही पण झालेलं आहे. म्हणजे मग उत्तर येईल. अध्यक्ष महाराज, आता 24 फरवरीला आपण पुन्हा निर्देश दिले. आता कपात सूचनेचं उत्तर जे 16 मार्च 2022चं कपात सूचनेचं उत्तर 18 फरवरी 2026ला आलं. आणि आपण म्हणालेत, कारण आपण टेक्नोसावी आहात, आपण अतिशय बुद्धिमान, अतिशय वकील म्हणून आपलं ज्ञान, आणि आपण उत्तर दिलं. पण माझी अध्यक्ष महाराज विनंती आहे, एक माझी खास विनंती आहे. असं म्हणतात की पेनिसिलिनचं इंजेक्शन द्यायचं असेल तर टेस्ट केस केली पाहिजे. डॉक्टर पहिल्यांदा स्किनमध्ये एक इंजेक्शन देऊन टेस्ट करायचे. माझी आपल्याला आग्रही विनंती आहे हक्कभंगाच्या माध्यमातून. हक्कभंगाचे अनेक दाखले मी 95 पासून पाहिले आहे. मी स्वतः मनजित सिंग सेठीवर हक्कभंग टाकला तर अध्यक्ष महाराज आम्ही एका मिनिटात स्वीकारलाही, आणि स्वीकारून 2 महिन्याच्या आत निर्णय देऊन 90 दिवसाची जेल दिली. आणि आपल्यालाही माहिती आहे की हक्कभंगाची जेल कंटिन्युएशन मध्ये जेलमध्ये जात नाही. जेव्हा अधिवेशन असेल तेव्हा जेलमध्ये, पुन्हा बाहेर, पुन्हा जेलमध्ये. आणि जेव्हा त्याच्या लक्षात आलं की विधानसभेचे काय अधिकार आहे, या विधानसभेची शक्ती काय आहे, या विधानसभेला हक्क काय आहे, तेव्हा मग लोकांना लक्षात आलं की ही विधानसभा गमतीनी नाही. 10,000 वाघाची ताकद एकीकडे आणि अध्यक्ष महाराजांची या विधानसभेची ताकद एकीकडे. आणि म्हणून माझी विनंती आहे की हा हक्कभंग आपण स्वीकारावा. याला आता जर तर किंतु परंतु बट या शब्दाचा वापर न करता हक्कभंग स्वीकारावा. आणि हक्कभंग समितीला निर्देश द्यावे की तातडीने पुढच्या अधिवेशनापर्यंत याचा निर्णय करून लेखी निर्णय विधानसभेत त्यांनी पटलावर द्यावा. आणि हक्कभंग समितीने जर पुढच्या अधिवेशनापर्यंत निर्णय केला नाही तर हक्कभंग समितीला बरखास्त करावं, एवढी विनंती मी करतो. धन्यवाद. सन्मान्य ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार साहेबांनी आज अत्यंत गंभीर विषयाकडे या सभागृहाचं लक्ष